नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आयशा ही केरोसिन टाकायचं काम करत असते आणि इकडे दीपा आणि कार्तिकचं लग्न चालू असतं। ती पुढे काही करणार तेवढ्यातच तिथे गणेश मामा येतात आणि गणेश मामा म्हणत असतात, सगुण आजी तुम्ही अक्षता वाटल्या का? नाही तर तिकडे लग्न लावून जाईल ना। आयशा म्हणत असते, नाही नाही, लग्न लागायच्या आत मी सगळी कामं अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे। तेवढ्यातच सगुणा आता तिथे थांबते आणि ती अक्षता वाटायला जाते। इकडे कन्यादानाचा कार्यक्रम चालू असतो। गुरुजी हे यथाविधी हा कन्यादानाचा कार्यक्रम करत असतात। राधा आई आणि श्रीरंगराव दीपाचं येथे यथासांग कन्यादान करत असतात आणि गुरुजी व्यवस्थितपणे कार्तिकला मंत्र म्हणायला सांगत असतात। कार्तिक आता मनोभावे लग्नाचे मंत्र म्हणत असतो। तर इकडे आता साक्षीचा मुलगा आयशाला पाणी मागायला येतो। आयशा म्हणत असते, जा बरं तू स्वतःहून पाणी घे। तेवढ्यातच साक्षीचा नवरा मागून येतो आणि म्हणत असतो, सगुणाबाई लहान मुलाशी असं काय बोलताय? जा, त्याला पाणी हवं आहे ना, मग त्याला पाणी आणून द्या। आणि आयशाला लग्न मंडपामध्ये कोणीही जाऊन देत नसतं। काहीतरी करून आयशा ही बाहेरच कामामध्ये अडकत असते आणि इकडे लग्नामध्ये सर्व विधी एक एक करून पार पडत असतात। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कार्तिक हा दीपाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो। आता लग्नाचे सर्व विधी पार पडतात आणि सौंदर्या ही आनंदाने पाहत असते। कार्तिक हा प्रेमाने दीपाकडे बघत असतो आणि सौंदर्या ही तेथे येते आणि दोघांची गाठ बांधते। आयशा इथे विचार करत असते, जे माझं झालं नाही ना ते दीपा तुला मी कधीच तुझं होऊन देणार नाही। कार्तिक हा माझा होता आणि माझाच राहणार आहे। आता लग्नाची विधी हे पार पडत असतात आणि सगळेजण लग्नासाठी खूप उत्सुक असतात। कार्तिक सौंदर्या तिघेही गुरुजी जे सांगत असतात ते विधी करत असतात। कार्तिकला इकडे तिकडे पाहताना बघून सौंदर्या म्हणत असते, काय झालं? त्यावर कार्तिक म्हणत असतो, मम्मा कसला तरी वास येतोय। सौंदर्या म्हणत असते, कसला वास येतोय? त्यावर कार्तिक म्हणत असतो की केरोसिन याचा। आता कार्तिक आणि सौंदर्या दोघेही इकडे तिकडे पाहायला लागतात। त्यावर गुरुजी म्हणत असतात, ज्या वेळेला आपण होमामध्ये तूप घालतो ना त्यावेळेला सुद्धा तसा वास येतो, काळजी करू नका असं गुरुजी म्हणत असतात आणि तो विषय तिथे स्टॉप करतात। आता इकडे आयशा ही काही कारस्थान करणार तेवढ्यातच तिथे गौरी आणि जयदीप आलेले असतात। ललित तेवढ्यात तिथे येतो आणि म्हणत असतो, जयदीप तू अखेर आलासच। आता ह्या तिघांचं स्वागत केलेलं असतं। दीपा कार्तिकच्या लग्नाला या तिघांनी हजेरी लावलेली असते। तोपर्यंत इकडे लक्ष्मी आणि दोन मुलींची गट्टी होते। त्या दोन मुली लक्ष्मीचं नाव विचारून आता गप्पा मारत असतात। तिघींच्या गप्पा चालू असताना तेवढ्यातच तिथे आता आयशा येते। तिघींनाही आयशा गोळ्या देते आणि म्हणत असते, गोळ्या खावा हं पोरींनो। ती लक्ष्मीच्या आता जोरदार गाल ओढते। त्यावर लक्ष्मी चिडते आणि म्हणत असते, बाजूला हा आजी। ललित तेवढ्यात तिथे येतो आणि म्हणत असतो, काय झालं बाळांनो? त्यावर लक्ष्मी म्हणत असते, बघा ना ही माझे गाल ओढतीये। सगुणा म्हणत असते, अगं प्रेमाने गाल ओढतीये। लक्ष्मी म्हणत असते, तरी सुद्धा मला असे माझे गाल ओढलेले कुणी सुद्धा ओढत नाही। ललित म्हणत असतो, सगुणा मावशी तुम्ही असे परत तिचे गाल ओढू नका, जा बरं तुम्ही इथून। असं म्हणून ललित हा आयशाला तिथून निघून जायला सांगतो। लक्ष्मी इकडे खूप चिडलेली असते आणि ती दीपिकाला म्हणत असते, ही आजी मला अजिबात आवडलेली नाहीये। दीपिका म्हणत असते, असं काही नाही। त्यावर लक्ष्मी म्हणत असते, हो हिने माझे गाल का ओढले? आपण एक आयडिया करूया का? ह्या आजीला धडा शिकूया का? असं म्हणत लक्ष्मी आता त्या दोन मुलींना आपल्या आयडियामध्ये सामील करून आयशाला बंद खोलीमध्ये ठेवण्याचा प्लॅन करते। इकडे आता दीपा आणि कार्तिक यांच्या लग्नाचे विधी चालू असतात। कार्तिक हा दीपाबरोबर आयुष्यभर 7 वचने निभावण्याचं हा अग्नीला साक्ष देऊन वचन घेत असतो। गुरुजींच्या सांगण्यावरून कार्तिक हा सगळे विधी करत असतो। इकडे सगळे लग्नासाठी इच्छुक असतात, तर इकडे मात्र आयशा ही खूप चिडलेली असते। आयशा म्हणत असते, मी काहीही झालं तरी दीपाचं कार्तिक सोबत लग्न होऊन देणार नाही। तिला आता दीपाने केलेला अपमान हा आठवत असतो आणि तिला दीपाचा अधिकच राग आलेला असतो। तर इकडे दीपा आणि कार्तिक लग्नाचे फेरे घ्यायला उभा राहिलेले असतात। तर इकडे आयशाचा खूपच जळफळाट होत असतो। कार्तिकने दिलेली वचने तिला आठवत असतात। आयशा आता इथे तीळपापड होते आणि कार्तिकने तिला दिलेली वचनं तिथपासून दीपाने केलेला अपमान तिथपर्यंत तिला सगळं आठवू लागतं।
आणि समोर तिला लग्नाचे सर्व विधी दिसत असतात. तेवढ्यातच तिला रिचाचा फोन येतो. रिचा आयशाला म्हणत असते, तू जिथे आहे तिथून आत्ताच्या आत्ता घरी ये. तुला माहित आहे का आपल्या घराबाहेर पोलिसांची गस्त लागलेली आहे. त्यावर आयशा म्हणत असते, अजिबात नाही. मी दीपाला या आगीमध्ये राग केल्याशिवाय इथून कुठेही येणार नाही. रिचा म्हणत असते, फक्त तू या वेळेला माझा ऐक ना आणि परत घरी ये. आयशा म्हणत असते की नाही, मी बिलकुल घरी येणार नाही. या लग्नाची वाट लावल्याशिवाय मी कोठेही जाणार नाही. मी कोणाचंही ऐकणार नाही. रुचाचा इथं आता नाईलाज होतो आणि ती फोन ठेवते. इकडे आयशा कोणाचंही ऐकायला तयार नसते. तरी त्या आता सौंदर्या ही स्टेजवरती येते आणि ती दोघांची गाठ बांधते. ती गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सूनमुख पाहायचा विधी करू लागते. सौंदर्या ही दीपा आणि कार्तिकला बाजूला घेते आणि गुरुजी सांगत असतात, वधूने आईच्या उजव्या मांडीवरती बसायचं आणि वराने डाव्या मांडीवरती. आणि आता सुनमुखाचा सोहळा पार पडायचा आहे. सौंदर्या आता दोघांचा चेहरा पाहणार. तेवढ्यातच आयशा मागून येते आणि दीपाच्या जागी तिचा चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण आता सौंदर्या ही दीपाला जवळ घेते आणि दीपाचा सुनमुखचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला असतो. तोपर्यंत इकडे तिन्ही मुली आयशाला धडा शिकवण्यासाठी तेथे येतात आणि म्हणत असतात, सगुणाची सगुणाची आपण ना एक गेम खेळायचा आहे, चल बरं आमच्या बरोबर गेम खेळण्यासाठी. असं म्हणून तिन्ही मुली आयशाला जबरदस्तीने तेथे घेऊन जातात आणि आयशाच्या डोळ्यावरती पट्टी बांधतात. तिला गोल गोल घुमवून तिला एका दरवाजाच्या पाठीमागे आणून उभी करतात. दरवाजाच्या पाठीमागे उभा केल्यानंतर इकडे लक्ष्मी म्हणत असते, सगुणाची तू डोळे नाही तर उघडायचे, आम्ही जे सांगू तेच तू करायचं. असं म्हणून तिन्ही मुली आता सगुणाला खोलीमध्ये आत ढकलतात. आपण आता आंधळी कोशिंबीर खेळायची. असं म्हणून आता आयशा ही मुलींच्या बोलण्यात आलेली असते आणि ती रूम मध्ये आत जाते. इकडे लक्ष्मीने हा अचूक डाव साधलेला असतो. आयशा ही रूम मध्ये गेल्यानंतर तिन्ही मुली बाहेर येतात आणि रूमला बाहेरून लॉक करून टाकतात. सगुणा म्हणजे आयशा ही रूम मध्ये आता बंद होते. आयशा ही म्हणत असते, अगं पोरींनो कुठे आहात, असं म्हणून ती आता पोरींना शोधत असते. पण इकडे आता मुलींनी दरवाजा बंद केलेला असतो. कार्तिक हा स्टेजवरून खाली उतरतो आणि जयदीपला म्हणत असतो, जयदीप तू अखेर आलासच. जयदीप म्हणत असतो, हो मी पण खूप खुश आहे. त्यावर कार्तिक म्हणत असतो की प्रेम जर खरं असेल ना तर आपण एकत्र येतोच. इकडे गौरी सुद्धा दीपासोबत बोलत असते. दीपा म्हणते, गौरी तू आलीस ना, मला खूप आनंद झालेला आहे. गौरी म्हणत असते, हो ग तुझं प्रेम खरं होतं, पण प्रत्येकाच्या बाबतीत तसं घडतं तसं नाही. आपल्या आजूबाजूला ही खोटी माणसं असतात आणि ती आपल्याला त्रास देण्यासाठीच टपलेली असतात. दीपा म्हणत असते, आपण खरं सत्याने वागायचं आणि ज्या वेळेला आपण सत्याने वागतो ना त्यावेळेला आपल्या पुढची ही शक्ती आपल्या पुढे ही असत्य ठरते. आणि लक्षात ठेव गौरी, नेहमी विजय हा सत्याचाच होतो. इकडे कार्तिक सुद्धा जयदीपला तेच सांगत असतो, हे बघ खरं प्रेम असेल ना ते आज ना उद्या आपल्याला मिळतच. त्यावर जयदीप म्हणत असतो, होप सो. त्यावर कार्तिक म्हणत असतो, होप सो नाही, खरं प्रेम आपल्या समोर येतच. मला याचा अनुभव आलेला आहे आणि तुला पण येईल. तरी इकडे आता गौरी ही दीपाला सांगत असते, खऱ्या प्रेमाची ताकद ही खूप मोठी असते. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं प्रेम खरं असेल तर आपण कठीण परिस्थितीत सुद्धा तारून जातो. तर इकडे आता गौरी ही दीपाला आत्मबळ देत असते. कार्तिक हा जयदीपला समजवत असतो आणि दोघे जण त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात. त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतात. तर इकडे आता आयशाला समजलेलं असतं, मुलींनी आपल्याला रूम मध्ये लॉक केलेलं आहे आणि ती म्हणत असते, मुलींनो दार उघडा, दार उघडा. आयशा चिडते आणि मुली बाहेरून हसत असतात. आयशा इकडे आता रूम मध्ये अडकते खरी, पण मुली तिथून गेल्यानंतर ती कोणाला तरी रूम मधून तिला बाहेर काढायला सांगते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे दीपा आणि कार्तिक या दोघांचे लग्नाचे विधी पार पडलेले असतात. कार्तिक हा दीपाला म्हणत असतो, तुलाच फक्त नाही तर माझ्या मुलींना सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लागलेली आहे. आयशाला आता इथे कोणीतरी बाहेर काढतं आणि जिकडे तिने केरोसिन टाकलेलं आहे तिथे समय असते आणि ती समयीने ती सगळं पेटवते. आता इकडे सगळी आग लागते आणि त्या आगीमध्ये दीपा कार्तिक अडकण्याच्या ऐवजी राधाई अडकते. दीपा कार्तिक सौंदर्या सगळेजण राधाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, पण राधाई इथे पूर्णपणे अडकलेली असते. आता राधाईला वाचवण्यासाठी पुढे काय करतील, राधाई आता सुखरूप कशी वाचणार ते येणाऱ्या भागामध्येच आपल्याला बघता येईल. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.